क्षणाची सगळे दिघीकर वाट बघत होते तो क्षण आला आहे। अक्षरशः ज्ञानेश्वर माऊलींची पालखी दिघीत दाखल झाली आहे आणि ही माझ्या समोर जर बघत असाल तर अत्यंत विहंगम दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहे। या पालखीवर गुलाबाची पुष्पवृष्टी केली जाते। पालखीचा पदस्पर्श करण्यासाठी प्रत्येक नागरिक सगळे आतुर दिसतायत, तडतड करतायत, सगळ्यांची धावधूप चालू आहे। समोर 22 पालख्या पुढे गेल्या आहेत, त्याच्यानंतर ही पालखी पण आता पुढे मार्गस्थ होती आहे। अत्यंत विहंगम दृश्य आपण बघताय। रस्त्याच्या दुतर्फा सगळीकडे नागरिक, पुणेकर, वारकरी एकत्र आलेले दिसत आहेत आणि हेच दृश्य डोळ्यात सामावून घेण्यासाठी अनेक कॅमेरे या पालखीवर लावण्यात आलेले आहे। सगळेजण फोटो काढतायत, व्हिडिओ काढतायत, धावत पळत या पालखीला कसं तरी हात लावून आपण दर्शन घेऊ यासाठी सगळ्यांची लगबग पाहायला मिळते आहे। आणि बघितलं तरी याच्यात माय माऊली सगळ्यात लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत सगळे याच्यात सहभागी झाले आहेत। अनेक जणांकडनं या पालखीचं स्वागत करण्यात येत आहे। ह्या पालखी डोळ्यात सामावून घेण्यासाठी सगळी ही धावधूप आपल्याला बघायला मिळते। अनेक कॅमेरेज देखील लागलेले आहेत। ही पालखी जशी जशी पुढे मार्गस्थ होते तसे तसे अनेक वारकरी देखील उत्साहात दिसत आहेत, आनंदात दिसत आहेत। पुण्यातल्या दिघी परिसरातले हे सगळं विहंगम दृश्य अक्षरशः सकाळपासून पालखी जेव्हा मार्गस्थ होताना पुण्याकडे जेव्हा निघाली होती तेव्हापासून असाच उत्साह कायम होता। मात्र दिघीत ही पालखी थोडा वेळ थांबते, या सगळ्यांना आशीर्वाद घेतात। सगळ्यांचा आशीर्वाद दिल्यानंतर ही पालखी पुण्याकडे मार्गस्थ होते आणि पुण्यात जाताना प्रत्येक या सगळ्या मार्गांवर अशाच पद्धतीनं पालखीचं स्वागत केलं जातं। हे सगळे वारकरी याच क्षणाची वाट बघत होते, हे सगळे दिघीकर याच क्षणाची वाट बघत होते आणि अखेर तो क्षण आला आणि सगळेजण आता पालखीचं दर्शन घेण्यासाठी लगबग करताना दिसत आहेत आणि हीच लगबग पुण्यात देखील आपल्याला बघायला मिळणार आहे। कॅमेरामन उत्तम सह शिवानी पांढरे, एबीपी माझा, दिघी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।